चा महासागर, जगाला शांतीचा समतेचा मार्ग प्रशस्त करणारे, सर्व मानव जातीचे आणि सर्व सत्वांचे मार्गदर्शक तथागत गौतम बुद्धाच्या धम्माला, त्यांच्या विचाराला मी पंचांग प्रणाम करतो। तथागतांचा मार्ग ज्या महामानवांनी प्रशस्त करून तुम्हा आम्हाला या जे आपण जीवन जगत आहोत त्या स्थितीपर्यंत आणून सोडणारे, खऱ्या अर्थानं आम्हाला मानवता बहाल करणारे, आमचे सुख करता दुःख हरता बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, धार्मिक चळवळीला मी शतशः नमन करतो। सर्व महामानव ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपलं जीवन झिजवलेलं आहे, त्यामध्ये आज ज्या क्रांती सूर्याची आपण जयंती साजरी करीत आहात, ते महात्मा ज्योतिराव फुले यांना सुद्धा मी तिरवार नमन करतो। त्यांच्या सुविद्य पत्नी ज्या स्त्रियांच्या खऱ्या अर्थाने उद्धारकर्त्या आहेत, भारतामध्ये स्त्रीची मुक्तता करून स्त्रीला शिक्षण देण्याचा मार्ग ज्यांनी प्रशस्त केला, अशा महामाता सावित्रीमाई फुलेंना मी या ठिकाणी नमन करतो। छत्रपती शाहू महाराज व सर्व माता रमाई, माता जिजाऊ यांना सुद्धा याच्या विचारांना नमन करू। सर्वप्रथम आज आपण मला या ठिकाणी क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगण्यासाठी भाषण म्हणणार नाही। भाषण फक्त आपल्याकडे नेते मंडळी करत असतात, पण मी या ठिकाणी प्रवचन टाईप देणार आहे, कारण हे आपलं विहार आहे आणि विहारात आल्यानंतर आपलं वर्तन बोले तैसा चाले असं असलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे उद्या पौर्णिमा आहे, माझं अष्टशील आहे उद्या। इतर वेळेस मी पंचशिलाचं कडक पालन करण्याचा प्रयत्न करतो, उद्या पौर्णिमा असल्या कारणाने अष्टशील पालन करतो आणि त्या माध्यमातून मला विहारामध्ये व्यक्त होण्याचा आपण जो काही मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे। ज्योतिबा फुले बद्दल आणि सावित्रीमाईबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे। खऱ्या अर्थानं भारतामध्ये शिक्षणाचा पाया रोवणारे हे दोन पती आणि पत्नी भारताचेच नाही तर मी म्हणेन या जगाचे आदर्श कुटुंब म्हणून ज्यांचा इतिहासामध्ये गौरवगार केला जाईल असे हे दोन पती आणि पत्नी आहेत। पती आणि पत्नी कसे असावेत याचं दुसरं एक उदाहरण म्हणजे माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवणाऱ्या माता रमाई आहेत, म्हणून त्यांना आपण त्याग मूर्ती म्हणतो। त्याचप्रमाणे सावित्रीमाईंना महात्मा फुले यांनी आधी शिकवलं, शिक्षक बनवलं आणि सर्व मुलींसाठी त्यातल्या त्यात प्राधान्याने दलित आणि अस्पृश्य समाज म्हणजे जवळपास 1827 च्या जन्मानंतर फुल्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्यानं संघर्ष करावा लागला। आपण म्हणतो ना की
चित्त जे आहे मानवाचं, जसं बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो, ज्यांच्यामध्ये बुद्धाचे आहे सत्व, तोच बोधिसत्व. आपल्याला माहित आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पारमिता पूर्ण केलेल्या होत्या. त्यांनी ठरवलं असतं तर बाबासाहेबांना अंतिम श्वास घेण्याआधी बुद्ध होता आला असता, परंतु समाजाची त्यावेळची परिस्थिती पाहता बाबासाहेबांना बुद्ध होण्याचं टाळलं. हा फार मोठा त्याग आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलेला आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेचं जीवन जर तुम्ही वाचलात तर डोळ्यातून पाणी नाही तर रक्त येण्यासारखं आहे. स्वतःसाठी काहीही न करणारे, मुलगा मुलगी न झाल्यामुळे खचून न जाणारे, यशवंत दत्तक म्हणून घेणारे, हे आदर्श कुटुंब 150 वर्षापूर्वी होते आपल्या भारतामध्ये. आणि त्यांना एवढी माया आपल्या अस्पृश्य समाजाविषयी, एवढी माया कशी बरं उत्पन्न झाली असेल? मी तर म्हणेल की महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला. ते दुसरं काही नसून बुद्धाचा धम्म आहे. बुद्धाच्या धम्माला वेगळं रूप देऊन जनसामान्यांना कळावं आणि जनसामान्यामध्ये धर्मावरून भांडणं होऊ नये यासाठी बुद्धाचा वेगळा मार्ग, थोडा नाव वेगळं पण लक्षणं तीच आहे, तो महात्मा फुलेंनी स्थापन करून खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये जे लोक गुलामीत जगत होते त्यांचं जीवन त्यांना शिक्षण देऊन सुकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपण विहारामध्ये बसलेलो आहोत. त्यातल्या त्यात मला अतिशय आनंद यासाठी होतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छोट्या बालिका, मला वाटतं सर्व मुली आहेत, त्या सावित्रीच्या रमाईच्या लेकी आहेत. त्यांना आतापासूनच फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार त्यांच्या कानी पडत आहेत आणि मन देऊन ऐकत आहेत. निश्चितपणे यापैकी रमाई, सावित्रीबाई फुले निर्माण होणार आहे. ते समाजासाठी आपल्या भूषणावर आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की ज्या महापुरुषांना आपण आदर्श मानतो त्या महापुरुषांनी जनसामान्यासाठी, बहुजनांसाठी त्याग केलेला आहे. त्यागामधूनच सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. एकदा का आमच्या अधिकाऱ्यांना नोकरी लागली की त्याला बाबासाहेब दिसत नाहीत. एवढंच काय, भाऊ दिसत नाही, बहीण दिसत नाही, समाज दिसत नाही, जय भीम म्हणायची लाज वाटते. खरंच हा माणूस आहे का हो? अधिकारची सोडा, म्हणजे याचं वर्तन आणि जनावराचं वर्तन मला ते फरक दिसत नाही. जनावर सुद्धा काय करतो, उठल्या उठल्या काय कुठं खायला मिळेल, सातत्यानं खाण्याच्या आणि पोट भरण्याच्या ज्याचा व्यवसाय आहे तो जनावर. तथागत गौतम बुद्ध म्हणतात की मानवाचा जन्म हा अतिशय कठीण परिस्थितीतून मिळतो, जो आम्हाला मिळालेला आहे. हा एवढा मोठा जन्म मिळाला माणूस म्हणून, स्त्री म्हणून. काय बरं आपला उद्देश असला पाहिजे? आपला उद्देश असला पाहिजे की तथागतासारखं महापरिनिर्वाण किंवा निर्वाण, अहर्तपद प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे. हे सर्व मानवांचं काय आहे, संकल्प असला पाहिजे, मोटो असला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिलेला आहे, बघा, बाबासाहेबांनी आमचं या जीवनाचंच नाही तर पुढे होऊ पाहणाऱ्या जीवनांचं, जन्माचं सुद्धा रिझर्वेशन केलेलं आहे, जेणेकरून माझ्या समाजाला या बुद्धपथावर, दुःखमुक्त पदावर, दुःखमुक्तीच्या महामार्गावर जाता यावं
माझ्या समाजाच्या मुलांना, मुलींना, स्त्रियांना त्या पथावर एक पाऊल का होईना टाकता यावं, यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिलेला आहे. आणि धम्म देताना बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेचं कुंपण बांधलेलं आहे. मी अलीकडे पाहतोय की हे 22 प्रतिज्ञेचं कुंपण अनेक आमचे उपासक आणि उपासिका म्हणणारे पालन करीत नाहीत. त्याच्यामुळे बाबासाहेबाला त्रास होणार नाही. बाबासाहेबांनी ज्या नरकातून आम्हाला काढलं, माणूस म्हणून नवीन ओळख दिलेली आहे आणि दुःखमुक्तीचा मार्ग आम्हाला दाखवलेला आहे, प्रशस्त केलेला आहे. तो दुःखमुक्तीचा मार्ग, त्या मार्गावर श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अहर्त ह्या 4 पायऱ्या आहेत. किमान पहिली पायरी तरी गाठण्याचा श्वास सोडण्यापूर्वी आपण प्रयत्न करावा, अशी किमान अपेक्षा आमच्या बापाची होती, बाबासाहेबांची होती. आणि तीच अपेक्षा महात्मा फुलेंची सुद्धा होती. त्यांनी बोलून दाखवणे. त्या काळात आज 150 वर्षापूर्वी काय समाजाची परिस्थिती होती आपण सगळे जाणत आहोत. त्या काळामध्ये जर इंग्रज भारतात आले नसते तर शिक्षणामुळं मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो ही गोष्ट कळाली नसते. त्यामुळे शिक्षणाचा खऱ्या अर्थानं पाया जर प्रशस्त केला असेल तर तो महात्मा फुलेंनी केला, सावित्रीमाईंनी केला आणि त्याचा कळस बाबासाहेबांनी चढवलेला आहे. संविधानामध्ये तरतुदी करून, संविधान लिहून तुम्हा आम्हाला मानव बनून दुःखमुक्तीच्या मार्गावर प्रशस्त करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. हा मोठा त्याग आम्हाला विसरून चालणार नाही बंधूंनी. तर या त्यागाचं प्रतीक म्हणून आपण दरवर्षी, आताच आपण सांगितलं की या विहारामध्ये आपण पौर्णिमा असेल किंवा जयंत्या असतील, पुण्यतिथी असेल साजरी करता. मी एक आव्हान करेन की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपले लहान मुलं मुली, कॉलेजमधले मुलं मुली यांना जबरदस्ती घेऊन या. शब्द हा जबरदस्ती मी जबरदस्ती यासाठी म्हणतो की आजकालचे मुलं आणि मुली कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगळ्या वातावरणात वाढत आहेत आणि हळूहळू का होईना ते मनुवादी होत आहेत. आणि जे आंबेडकरवादी व्हायला पाहिजे ते मनुवादी होत आहेत. आणि बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून जो काही धम्म संस्कार चळवळ आम्हाला दिलेली आहे त्याला विध्वंस, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी अनेक जातींच्या लोकांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये, आमदारांमध्ये, खासदारांमध्ये, मला ज्या ठिकाणी मी कार्यकारी अभियंता म्हणून गेल्या 3.5 वर्षापासून कार्यरत आहे त्यांच्या सोबत राहून अनुभव आलेला आहे. अधिकारी आमचा कोणी असेल XYZ, त्याला मी जर जय भीम म्हणाला तर तो जय भीम न म्हणता मानबाप होतो. एक अधिकारी आहे XYZ, तिथे IPS आहेत, त्यांना मी जय भीम साहेब म्हणतो, ते मला असे करू लागले. त्यांना मी जवळ जाऊन म्हटलं, साहेब काही स्पॉन्डिलिसिस झालाय काय आपल्याला? तर ते माझ्याकडे रागीट भावनेने पाहत होते. म्हणलं, बाबा तू IPS झालास, हे जय भीमची देण आहे, हे विसरू नको. नाही तर तू कुठं असता याचा विचार कर. बाबासाहेबांना जर आमच्या समाजामधून वजा केला तर आमच्याकडे काय शिल्लक राहील? काही शिल्लक नाही. भगवान बुद्धाला आम्ही ओळखतो, कोणी दिलं आम्हाला परिचय करून? बाबासाहेबांनी आम्हाला भगवान बुद्धाची ओळख करून दिली.
असे काही अधिकारी आहेत ज्यांच्या अधिकाऱ्यांच्या घरामध्ये मी जातो, त्यांच्या मुलाला किंवा लहान मुलीला विचारतो, बाबासाहेबांचा आणि तथागताचा फोटो ठेवलेला असतो, पुढे सुतळा असतो. बाबासाहेबांच्या फोटोला ओळखतात, हा बाबासाहेबांचा फोटो आहे. बाजूला तथागताचा पुतळा पाहून त्यांना माहित नाही, ते म्हणे ते बाजूला जे आहे ते त्यांची पत्नी असावी. इतकी दुर्दैवी अवस्था सुपर क्लास वनच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये दिसत आहे. आज मी आमचे मित्र आयुष्यमान रोडगे साहेबांच्या घरी गेलो आणि समोर दुसरी दिली आहे छोटी, तिला लहानपणापासून मी ओळखतो. तिनं मला गेल्या गेल्या तिला जे काही बक्षीस मिळणार आहे आज त्याबद्दल सांगितलं, तर माझी छाती 56 इंचापेक्षा जास्त फुगली. पण XY झेडची छाती जास्त फुगते म्हणे. आपली छाती एवढी मोठी आहे की तिचं मोजमाप करायला येत नाही. जसं बाबासाहेबांची उंची मोजण्यासाठी जगामधल्या सगळ्या टेपची लांबी कमी पडते, एवढा हा उत्तुंग महासागर. आज महात्मा फुलेंविषयी बोलताना वारंवार मला बाबासाहेबांच्या केलेल्या उपकाराची आठवण येते, राहत नाही. परंतु मी म्हणेल, जर फुले आपण ते नसतं तर आज तुम्ही जे बसलात स्त्रियांना, आज स्त्री बघा राष्ट्रपती आहे, राज्यपाल आहे, पायलट आहे, IAS आहे, IPS आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये. किंबहुना मी म्हणे 10वी आणि 12वीचा निकाल जर तुम्ही पाहिला तर मेरिटमध्ये जास्त मुली असतात. म्हणून मी त्यांना सावित्रीच्या लेकी म्हणतो, रमाईच्या लेकी म्हणतो. ही जी संधी प्राप्त झाली ती रमाई आणि सावित्री माईंचा जो त्याग आहे, त्या काळामध्ये सावित्री माईवर किती चिखलफेक होत असेल, तिला किती त्रास दिला असेल या लोकांनी, या मनोवादी लोकांनी, या शैलीधारी लोकांनी इतका त्रास दिला. एखादी स्त्री जाऊ द्या म्हणली असती, काय घेण्याचे नाही आपल्याला, आपली मुलगी किंवा आपला मुलगा शिकवावा आणि संपून टाकावा विषय. जसे आता अधिकारी आमचे अतिशय काय म्हणणार नॅरोचा विचार करतात, नॅरोपणा, अतिशय कमकुवत पायाजवळचं पाहतात. असं न करता हा जन्म ज्यांच्यामुळे निर्माण झालेला आहे, ज्याच्यामुळे मी घडलेलो आहे, पदोपदी क्षणोक्षणी घेतो तो श्वास आणि खातो तो घास, हा भीमा तुझ्यामुळे सातत्यानं तुम्हाला त्या चेअरवर बसल्यावर आठवलं पाहिजे. मी ज्यावेळेस कार्यकारी अभियंता म्हणून बसतो त्यावेळेस माझ्या समोर तथागतांचा फोटो आहे, महात्मा फुलेंचा फोटो आहे, संत कबीरांचा फोटो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. मी सातत्यानं इकडे मान ओळख की मग कबीर दिसतात, तिकडे मान ओळख की मला महात्मा फुले दिसतात, समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात. सातत्यानं त्यांचं चित्र ज्यावेळेस माझ्या समक्ष येतो त्यावेळेस माझं चित्त स्थिर होते आणि सांगतं की बाबा रे, तू बसलायस, हे तुझी स्वतःच काही कर्तृत्व याच्यामध्ये नाही. हे कर्तृत्व, याचे खरे जे उद्धारक आहेत ते बाबासाहेब आहेत, महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. याची जाण आमच्या अधिकाऱ्यामध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यांच्याकडनं अनेक समाज उपयोगी कामं होतील. परंतु खेदानं मला म्हणावं लागतं की असे अधिकारी अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत. दुसरा एक मी पाहतो की अधिकाऱ्यामध्ये रोडगे सर, एक भीती वाटते अधिकाऱ्यांना नोकरी करतात. कशाची भीती वाटते? कसं म्हणावं जय भीम, कसं काम करावं, काहीच गरज पडत नाही तुम्हाला द्यायची. तुम्ही पंचशिलेचं पालन करा, अष्टशिलेचं पालन करा. रोजच्या कामामध्ये काम करीत असताना यांना आदर्श माना. पंचशिलेचं अष्टशिलेचं पालन करणाऱ्या अधिकाऱ्याकडनं काय चूक होणार आहे? काहीच चूक होणार नाही. तुमच्या मागे आधी कॅमेरा घेऊन जरी तुम्ही बसले तर तुम्ही पंचशिला आणि अष्टशिलेचं पालन करून ज्यावेळेस काम करता त्यावेळेस तुमच्या
स्वतःच्या कामामध्ये बुद्ध आणि बाबासाहेब असतात, सातत्याने तुमच्या पाठीमागे असतात. आणि ज्याच्या पाठीमागे बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार आहेत त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक होत नाही. याचं भान, आत्मभान म्हणेल, अधिकाराने ठेवावं. आणि बिनविकतपणे, जसा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बघा एक मागाई तुम्हाला एक प्रसंग सांगतो मराठ्यांच्या रिझर्वेशनचा. XYZ माणूस मराठवाड्या रिझर्वेशनसाठी उपोषणाला बसतो काय, पूर्ण महाराष्ट्र शासन हालून सोडतो. पुणे करारच्या वेळी महात्मा गांधी सारखा राष्ट्रीय नेता बापू उपोषणाला बसल्यावर आमच्या बाबासाहेबावर काय प्रसंग आला असेल याचं ज्यावेळेस मी तुलनात्मक अभ्यास केला त्यावेळेस अंगावर रोमांच उभे झाले की बाबासाहेबांनी हा प्रसंग कसा पेलवला असेल. त्यामुळे बाबासाहेबांचं चित्त बोधिसत्व असल्यामुळे त्यांना ते पेलवता आलं. त्यांचं सीन इतकं पक्क होतं, त्यांचं आचरण एवढं बोधमय होतं की अनेक येणारे अंगुलीमाल त्यांच्या समोर आल्यानंतर शांत होतात. मग हीच तर आपली धार्मिक शक्ती आहे, हीच तर आपल्याला बुद्धाची देण आहे. कार्यालयात बसल्यानंतर माझ्या कार्यालयामध्ये माझ्या पूर्वीचे जे कोणी अधिकारी होते ते 1 तास बसू शकत नव्हते. आज मी सातत्यानं माझ्या कार्यालयाच्या चेंबरमध्ये 8 तास बसतो. अनेक अंगुलीमाल रूपी लोक येतात, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात, परंतु चित्त स्थिर ठेवून तथागत आणि बाबासाहेबांची धार्मिक क्रांती समोर ठेवून पंचशिलेचं कडक पालन करून अष्टशील धारण करून जर तुम्ही त्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी जे काही कामं घेऊन आले असतील त्याच्यासाठी तर तुम्ही स्वतःला वाहून घेतलं तर समोरचा माणूस तुमचा मित्र होतो. मैत्री भावना त्या ठिकाणी उल्लंघित होते. आणि काय शिकवलं आपल्याला, मैत्री भावना शिकवलेली आहे. त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी हे सर्व विश्व एकच आहे, विश्वातला कुठलाही माणूस माझा बंधू आहे अशी संकल्पना 1854 मध्ये महात्मा फुलेंनी मांडली की पूर्ण विश्वामधल्या मानव एक असून कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही आहे. अमेरिकेतला असेल, रशियातला असेल तो माझा बहीण, स्त्री असेल तर बहीण आहे आणि पुरुष असेल तर बंधू आहे. विश्व बंधुत्वाची मांडणी करणारे महात्मा फुले 150 वर्षापूर्वी त्यांचं काय आकलन असेल. आणि त्याच किंबहुना मी थोडं जास्तच म्हणेल, सावित्रीबाईंनी जी काही साथ दिली त्यांना, तसं पाहिलं तर फुले कुटुंब सदर चांगली परिस्थिती, परंतु फुलेंचे वडील म्हणाले की बाबा तुम्ही जे काम करता आहात विधवा विवाह लावण्याचा प्रयत्न करत होता. ज्या विधवा होत्या त्यांना सती जावं लागायचं. मग ही सती प्रथा बंद करण्यासाठी ज्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुढे आल्या त्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रसंग, बिकट प्रसंग आले आणि अनेक लोक त्यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी आले. महात्मा फुलेंचे वडील घाबरले. त्यांनी सांगितलं की ज्योतिबा म्हणे तू हे धंदे बंद कर, तू करतोय चांगलं करतोय, परंतु तुझ्यावर हे ब्राह्मणवादी लोक आणि इतर लोक नाराज आहेत, तुझा हे लोक जीव देतील, बळी देतील, तुम्ही हे काम थांबवा, नाही तर तुला घराच्या बाहेर हाकून देऊ. तर बाबा म्हणले बाबा तुम्ही मला घराच्या बाहेर काढणार आहात, हाकलण्यापेक्षा आम्ही दोघंही काय करतो, बाहेर जातो. आणि अशा वेळी त्यांनी आपले जे उस्मान शेख होते शेजारी त्यांच्या घरी जाऊन आश्रय घेतला. आणि उस्मान शेखची मुलगी फातिमा शेख यांनी त्यांना आसरा दिला आणि त्यांच्या आश्रयाने पुन्हा
यांचं जे समाज कार्य आहे, समाज प्रबोधनाचं कार्य आहे, ते सातत्यानं सुरू ठेवलं. म्हणजे बघा, समाज कार्य करत असताना अनेक अडचणी येतात, अनेक कठीण प्रसंग येतात, परंतु या दोघांनी त्या प्रसंगाला सामोरे जाऊन आपल्या समाज प्रबोधनाची कार्य, त्या काळच्या ज्या कुप्रथा होत्या त्या नष्ट करण्याचा, बंद करण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये ज्या गृहिणीचा पती वारला, त्यांचं शोषण करण्याची पद्धत होती. त्यांच्या कुटुंबातील माणसंच त्यांचं शोषण करायचे किंवा इतर लोक त्यांचं शोषण करायचे आणि त्यापासून त्या विधवा मुलीला किंवा स्त्रीला गर्भधारणा व्हायची आणि मग ते मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाची हत्या व्हायची. हे जेव्हा दोघांनी पाहिलं, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी पाहिलं, त्या मुलाचा काय दोष, जन्मलेल्या बाळाचा काही दोष नाही, म्हणून त्यांनी या बालकांना कुठेतरी सहारा दिला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी या विधवा मुलींच्या बाळ असेल, मुलगी असेल किंवा मुलगा असो, त्यांना मोठं करण्याचं काम करण्यासाठी गृह बांधलं त्या काळामध्ये. आणि त्या गृहाचं काम आपल्या घरापासून सुरू केलं. अनेक प्रसंग सांगता येतील आणि या सगळ्या प्रसंगावरून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की महात्मा फुले यांना महात्मा ही जी काही पदवी आहे ती खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याला, त्या कार्याचं मूल्यमापन करणारी, मी तर म्हणेल की पदवी सुद्धा तोकडी पडेल, कमी पडेल, एवढं महान कार्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी केलेलं आहे. सावित्रीबाई महात्मा फुले यांनी जो पाया निर्माण केला, म्हणून बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानले. 17/11/1951 नाशिक या ठिकाणी बाबासाहेबांचं भाषण होतं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानतो, याची मला लाज वाटत नाही, कारण त्यांचा अनुयायी म्हणून मी जेव्हा त्यांच्या कार्याकडे पाहतो तेव्हा मी असं म्हणेन की जो कोणता पक्ष असेल, राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, त्या पक्षाने ज्योतिबा फुलेंचा जो विचार आहे, जे धोरण आहे आणि जो विचार आहे आणि जो काही त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म निर्माण केलेला आहे, त्याचा अवलंब करून पक्षाने जे ध्येय धोरण ठरवले तर तो पक्ष निश्चितपणे मोठा होईल. आणि ते करण्यासाठी मला महात्मा फुलेंना गुरु मानणं, किंबहुना मीच खरा त्यांचा अनुयायी आहे, हे अगदी ठुसून किंवा संकोचपणे सांगू शकतो. अशा प्रकारचं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 साली नाशिक इथे केलेलं आहे. बाबासाहेबांचे दुसरे गुरु संत कबीरांचे दोहे आपण ऐकतो आणि त्या दोह्यामधून कबीरांनी सर्वसामान्य लोकांना कळावं की सत्य काय आहे आणि त्याचा सत्याचा जर तुम्हाला कळालं तर त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करावा, याबद्दल त्या दोह्यांचं जर तुम्ही या ठिकाणी वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल की संत कबीरांनी दुसरं तिसरं काही नाही तर बौद्ध धर्मच सांगितलेला आहे. प्रत्येक महामानवाचं तुम्ही जर सारांश काढला तर तुमच्या लक्षात येईल की त्या शिकवणीमध्ये तुम्हाला बुद्धाव्यतिरिक्त काहीच मिळत नाही. अशा प्रकारे आपण या महामानवांची जयंती साजरी करत असताना नुसतं साजरी करून चालणार नाही, तर पंचशील आणि अष्टशीलचं दैनंदिन जीवनामध्ये पालन करूया, केलं पाहिजे. नाही तर किती धर्म सांगितला उपयोग होत नाही. संकल्प करूया की महात्मा फुलेंच्या जयंतीपासून बाबासाहेबांच्या जन्मोत्सवापर्यंत
कमीत कमी अष्टशिलाचं पालन करू, आपल्या मुलांना मुलींना ते पालन करण्यास कंपल्सरी करू, आणि ती एकदा सवय जडली की मग आपल्याला एकत्र येण्याचं माध्यम हे धम्म आहे. आज तुम्ही बघता किती पक्ष असतील, RPIचे किती तुकडे झाले असतील, कोणाकडे आपण नेता म्हणून पाहू शकतो. काय रोडगे सर सापडला का नेता आपल्याला एकतरी आतापर्यंत? एकही नेता जो पंचशीला पालन करेल, नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे 3 गुण सांगितले आहेत, तो एकही गुण त्याच्यामध्ये दिलेला नाही. पहिला गुण आहे तो कडकशील पालन करणारा असा. लावा नेत्याची लाईन, पंचशिलाचं सोडा, एकशिलाचं पालन होत नाही, बाकीचे विशेष नाही. त्याचं नेतृत्व खंबीर असावं, त्याचा दृष्टिकोन 100 वर्षानंतर काय होणार आहे एवढा विशाल असावा. त्याला उद्या काय खावं काय नाही हेच कळत नाही, 100 वर्ष लय लांब नाही. मग हे गुण कधी आणि कशामुळे येतील? तर विहारात जाऊन जोपर्यंत बुद्धाचा धम्म आम्ही समजून घेऊन त्याचं कडक पालन करणार नाहीत, तोपर्यंत कळणार नाही. त्यासाठी आनापानसती करावं लागेल, मेडिटेशन करावं लागेल, सातत्यानं आम्हाला बुद्ध पथावर चालण्याचा प्रयत्न करावा लागेल. कमीत कमी श्रोतापन्न असेल, सकृदागामी असेल, अनागामी असेल आणि अहर्त पद प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी आपण मला बोलवलं, आत्ताच आमच्या भगिनी गायकवाडताई आलेल्या आहेत, त्यांनाही या ठिकाणी बोलायचं आहे. मी जास्त न बोलता फक्त सांगेल की 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, त्याचप्रमाणे ॲक्शन अँड रिॲक्शन थेरी, ज्याला आपण प्रतीक समुपवाद म्हणतो, त्याचप्रमाणे जे विविध प्रश्न पुस्तक आहे, या सगळ्या पुस्तकाचा सारांश जर काढला तर तुम्हाला चित्त शुद्ध करण्याकडेच भर असेल. ज्या मानवाचं चित्त शुद्ध त्या ठिकाणी वस्तू बुद्ध, एवढं पालन करा. निश्चितपणे तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या पूर्ण वंशाचं विकास आणि भरभर झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाचा ज्यावेळेस विचार करतो, माझ्या कुटुंबामध्ये IAS आहेत, IPS आहेत, IAFS आहेत, 15 ते 20 वर्ग 1चे अधिकारी आहेत. आमचं गाव छोटं असलं तरी एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये शैक्षणिक क्रांती घडून नुसते अधिकारीच नाही तर समाजाभिमुख अधिकारी आहेत. या ठिकाणी मला कार्यक्रम भेटला म्हणून 21ला प्रमोशन मिळाल्यानंतर G20च्या माध्यमातून औरंगाबाद शहर सजवण्याचं फार मोठं संधी प्राप्त झाली. आणि मला आठवतं आणि खूप आनंद होतो की त्या दिवशी रात्री बरेच कुटुंब या रस्त्यावर जाऊन सेल्फी काढायचे. मला त्यावेळेस खूप चांगलं वाटलं की मला हे रस्ते संभाजीनगरचे सजवता आले. त्याचप्रमाणे मी होली क्रॉस मराठी शाळेचा विद्यार्थी आहे. त्या ठिकाणी जो 12 फुला पूल आहे, मी पाहत होतो त्यावेळेस सुद्धा, 1982 माझी बॅच आहे. अतिशय मोठी गर्दी इकडून भावशिंगपुऱ्यातून आणि तिकडून मिरगाव व्हायची आणि तो पूल अरुंद राहायचा. त्यावेळेस मी संकल्प केला होता की तिथं अभियंता झालो तर हा पूल बनवेल, आणि ती संधी बाबासाहेबांच्या उपकाराने मला प्राप्त झाली. आणि 12 फुलाला बाजूला एक समांतर पूल बांधून त्या ठिकाणी फार मोठी अडचण होती दर्ग्याची. त्या काळामध्ये आपले आमदार इम्तियाज जलील साहेब माझे मित्र मैत्रिणी जमवली आणि त्यांच्याकडनं ती अडचण सुद्धा अगदी अनाहूतपणे दूर केली आणि 12 फुला पूल मला बनवता आला. मला खूप आदर वाटतो. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी वास्तव्य केलंय असा आपला नागशेन परिसर आहे. या नागशेन परिसरामध्ये अजिंठा वसतिगृह असेल, त्याचं नूतनीकरण केलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे लॉ कॉलेज आहे त्याचा वरचा मधला अतिशय जीर्ण झाला होता, तो पाडून नव्यानं बांधलाय. राऊंड हॉस्टेल मधल्या संडास बाथरूमचे काम करून घेतले. रस्ते अगदी तुम्ही बघा केल्यानंतर आतापर्यंत डांबर अगदी मजबूत आहे, एक खडा सुद्धा निघालेला नाही. आणि ते जे काही भिंती आहेत त्या आपण रंगवल्यात. त्या ठिकाणी वेरूळ आणि अजिंठाचे चित्र काढण्यास भाग पडलं. म्हणजे एक अधिकारी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे काय करू शकतो? काहीच केलं नाही. फक्त मला हे करायचं आहे, माझं शहर आहे आणि बाबासाहेबांचे उपकार आहेत. बाबासाहेबांच्या पायाखालच्या एका वाळूच्या खणाची जरी मला परतफेड करता आली तर हा जन्म कृतकृत्य होईल. नाही तर जन्माला आला गेला आणि पाणी भरून गेला अशी गत होऊ नये. आणि मिळालेल्या संधीचं सोनं करावं. बंधुको भगिनींनो, प्रचंड प्रमाणामध्ये जातीभेद वाढत आहे. त्यामुळे आपल्याला बुद्धिस्ट बनायचं आहे आणि तेही हार्ड कोर बनायचं आहे. कडक शिस्तीत पंचशिला आणि अष्टधारी म्हणा, तुमचं समाजाचं कल्याणच होईल. बाबासाहेबांची चळवळ ज्यावेळेस मी वाचतो आणि अभ्यास करतो ती काय झाली यशस्वी. बाबासाहेबांनी ज्या ज्या कार्यामध्ये हात टाकला त्यांना यश येत दिलं ना. कुठेही त्यांना यश आलं नाही असं झालं नाही. फक्त पुणे कराराला सोडला. पुणे कराराला बाबासाहेबांचे चित्त बोधिसत्वाचं चित्त होतं. नाहकपणे महात्मा गांधींचा मृत्यू त्या उपोषणामुळे झाला आणि ते पाप आपल्या माथी लागू नये म्हणून बाबासाहेबांनी पुणे कराराला मूक संमती दिलेली आहे, लक्षात ठेवा. नाहीतर बाबासाहेब वॉज व्हेरी अगेन्स्ट फॉर पुना पॅक्ट. कारण की ते बोधिसत्व होते, त्यामुळे त्यांच्या चित्तामध्ये करुणेचा महासागर आहे. ती करुणेचा महासागर आहे. त्यातल्या त्यात महात्मा गांधींची मिसेस साहेबांना भाऊ म्हणाले. त्यामुळे भाऊक होऊन बाबासाहेबांनी तो करार मान्य केलेला आहे. आपल्या अधिकाऱ्यांनी शिस्तीत राहून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा वापर करून आपण अनेक कामं करू शकतो. मला सांगण्यास हर्षानंद होतो की जवळपास 84 विहाराचं काम, विहाराला गट्टू बसवणे, कोणत्या विहाराला कंपाऊंड करणे, कोणत्या ठिकाणी सभागृह बनवणे, असे मी कामं अनेक राजकीय लोकांच्या मदतीनं केलेले आहेत. त्यात बीजेपीचे जे काही कोणी असतील त्यांच्याकडून सुद्धा ते करून घेतलेलं आहे. उद्या एकनाथ नगरला एक विहार आहे जे 5 कोटीचं विहार आहे. अतिशय सुंदर वास्तू त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आहे आणि त्या सोहळ्यासाठी मी तुम्हाला कार्यकार्य भेटणार न करता एक तुमच्या समाजाचा उपासक म्हणून तुम्हाला मी उद्याच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करते आहे. उद्या भिक्खू संघ त्या ठिकाणी येणार आहे. त्यांच्या वतीनं त्याचं भोजनदान, वस्त्रदान, शिवदान होणार आहे आणि लोकार्पण सोहळा सायंकाळी पालकमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. ज्यांना जमेल त्यांनी त्या ठिकाणी जरूर यावं आणि एक भीमसैनिक बाबासाहेबांचा अनुयायी काय करू शकतो हे जरूर पाहावं. काहीच मला त्रास झाला नाही. उलट तुमचा सगळ्यांचा सहवास, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे माझं मनोधैर्य वाढलेलं आहे आणि मी निडर झालेलो आहो, निर्गर्वी झालेलो आहो आणि बुद्ध पथावर चालण्यासाठी कमीत कमी शेवटच्या श्वासापर्यंत श्रोतापन्ना अवस्था का होईना मला प्राप्त करायचे आहे. तुम्हालाही ते प्राप्त हो. आज या ठिकाणी आपण महामानव ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.